गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल SST जर्नी। मित्रांनो, आपल्या ट्रिपचा आज शेवटचा दिवस आहे। काल उटीवरून आपण म्हैसूरला निघालेलो आणि थोडा उशीर झाल्यामुळे एका ठिकाणी स्टे केलेला होता। आता सकाळचे 8:30 वाजले आणि इथून आपण चेकआउट करतोय आणि इथून म्हैसूर आहे 60 ते 65 किलोमीटरवरती। म्हैसूर ते आपण 2 पॉइंट पाहणार आहोत। एक आहे ते वृंदावन गार्डन आणि वेळ मिळाला तर म्हैसूर पॅलेस, कारण आपल्याला आता बॅक टू पुणे जायचं आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे लिमिटेड वेळ असल्यामुळे पहिल्यांदा वृंदावन गार्डन पाहणार आहोत आणि त्यानंतर जाता जाता आहे ते म्हैसूर पॅलेस। तर चला, आता 8:30 वाजले, आपण निघायची वेळ झाली। आता भेटूया पुढच्या प्रवासामध्ये। हॉटेलमधून चेकआउट करून बाहेर आल्यानंतर एक छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही चहा घेतला आणि बरोबर असणारे बिस्किटे वगैरे खाऊन आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला। मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा वृंदावन गार्डन पाहण्यासाठी जाणार होतो, पण चहा पिता पिता गुगलवर सर्च केल्यानंतर असं लक्षात आलं की म्हैसूर पॅलेस पाहून पुढं जाणं सोयीस्कर पडेल। त्यामुळे आम्ही डायरेक्ट वृंदावन गार्डनला न जाता पहिल्यांदा म्हैसूर पॅलेसला जाण्याचा निर्णय घेतला। मित्रांनो, हे समोर दिसतंय हे ग्रीन व्हॅली 2 हॉटेलमध्ये आम्ही रात्री स्टे केलेला होता। याचे जे चार्जेस होते ते आम्हाला 3000 रुपये रूमसाठी पडलेले। हे समोर रोड दिसतोय तो उटीवरून आलेला आहे आणि इकडे म्हैसूरच्या साईडला जातोय। सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान आमचा नाश्ता पाणी झाला आणि आम्ही निघालो म्हैसूरच्या दिशेने। जाता जाता असणारा रस्ता एकदम सुंदर असल्यामुळे आम्ही गाडी तशी फास्टच नेली। मित्रांनो, इथं CNG भरण्यासाठी थांबलोय आता जाता जाता। इथला रेट आहे CNGचा 81.50, पुण्यामध्ये आहे 86 रुपये। कर्नाटक आणि आंध्रामध्ये प्रवास केल्यानंतर मित्रांनो हे लक्षात आलं की जे CNGचे जे चार्जेस आहेत ते कर्नाटक आणि आंध्रामध्ये कमी आहेत। 80 रुपये ते 82 रुपये या दरम्यान तिथं CNGचे रेट आहेत आणि महाराष्ट्र पुण्यात पाहिलं तर 86 रुपयेपासून त्याचे रेट चालू होतात। पेट्रोल पंपावर थोडं पाणीसुद्धा भरून घेतलेलं आहे आणि म्हैसूर सिटीजवळ पोहोचलो आहे आम्ही आणि म्हैसूरच्या अलीकडेच हा टोल नाका लागलेला आहे। इथं गाड्यांची गर्दी महाराष्ट्रात असे तशी नाही आहे, लगेच गाड्या जातात पुढे। आणि थोडंसं पुढे आल्यानंतर ही जी वॉल दिसते ही आहे म्हैसूर एअरपोर्टची वॉल। ह्याची पूर्ण वॉल आहे चारी बाजूने एअरपोर्टच्या आणि आतमध्ये आहे ते एअरपोर्ट आहे। एअरपोर्टच्या पुढे आल्यानंतर आम्हाला लेफ्ट हँड साईडला हे छोटंसं तळं दिसलं। या तळ्यामध्ये बदके आणि बगळे आम्हाला दिसत होते। मित्रांनो, म्हैसूर सिटीमध्ये पोहोचतात आम्हाला अशी जुनी मंदिरे दिसण्यास सुरुवात झाली, पण आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही म्हैसूर पॅलेसच्या दिशेने निघालो। मित्रांनो, आता म्हैसूर पॅलेसच्या गेटजवळ पोहोचलो आहे। हे समोर दिसतं आहे ते एक म्हैसूर पॅलेसचं एक छोटंसं गेट आहे आणि त्याच्याच बाजूला हे आहे पार्किंग। इथं गाडी पार्क केलेली आहे। ॲक्च्युली जे मेन गेट ह्या पलीकडच्या साईडला आहे, समोर दिसतंय त्याच्या पलीकडच्या साईडला। तर आम्ही गाडी पार्क करून आता तिकीट काढण्यासाठी निघालो आहे। आता तिकीट वगैरे किती आहे ते तिथे समोर गेल्यानंतरच कळेल। मला वाटतं 50 ते 100 रुपये तरी प्रत्येकी तिकीट असू शकतं। तर चला, पुढे गेल्यानंतर आपण तिकीट किती आहे ते बघू। तर इथं तिकीट दर आहेत अडल्टसाठी 100 रुपये, फॉरेनर असला तरी 100 रुपयेच आहेत।
चिल्ड्रनसाठी 50 रुपये आणि तुमची जर स्टडी टूर असेल तर त्याच्यासाठी प्रत्येकी 30 रुपये. तर इथं आता आपण तिकीट काढतोय आणि इथे आत जाताना तुमचं जे साहित्य आहे हे छोटे कन्व्हेअरवर ठेवावं लागतं. ते स्कॅन येऊन तुम्हाला दुसऱ्या दिशेनं जाऊन ते हातात मिळतं. हा राजवाडा कर्नाटकातील म्हैसूर शहराच्या मध्यभागी आहे आणि तो वडियार राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान होता. हा भव्य आणि राजेशाही वास्तू इतिहासप्रेमींसाठी, कलाभिज्ञ आणि वास्तुकलावेडे यांच्यासाठी नक्कीच आकर्षणाचे केंद्र आहे. या राजवाड्याचा इतिहास पाहिला तर मूळचा हा राजवाडा लाकडी होता, परंतु 1897 मध्ये आगीत जळून खाक होऊन गेला. त्यानंतर महाराजा कृष्णराजा वडियार चौथ्याने ब्रिटिश वास्तुविशारद हेनरी इर्विन यांच्या देखरेखात नवीन राजवाडा बांधण्याचे काम सुरू केले आणि 1912 मध्ये नवीन राजवाडा बांधून तयार झाला. त्या बांधकामासाठी त्यावेळी तब्बल 41,47,913 रुपये खर्च आला होता. म्हैसूरमधील हा राजवाडा पर्यटन केंद्र आहे आणि दरवर्षी इथे लाखो पर्यटक येत असतात. इथे आत जाताना तुम्हाला हे समोर दिसतंय हे चप्पलाचं स्टँड आहे. इथे चप्पल सोडूनच तुम्हाला आत जावं लागतं. इथे तुमचे नॉमिनल चार्जेस घेतले जातात. 20 रुपये तुम्ही चप्पल इथं ठेवू शकता आणि आतमध्ये प्रवेश करू शकता. आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला सुरुवातीलाच अशी सुंदर नक्षीकामाची कला तुम्हाला नजरेस पडेल. राजवाड्यातून थोडंसं पुढे आल्यानंतर प्रत्यक्ष राजवाड्याची प्रतिकृती तसेच राजवाड्यात उपलब्ध असणाऱ्या छोट्या छोट्या मंदिरांच्या प्रतिकृती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ही मंदिरे जी आहेत ती सोन्याची सुद्धा आहेत. राजवाड्याची वास्तुशैली पाहिली तर आतल्या बाजूने इंडो सार्सेनिक, मुस्लिम आणि इटालियन गोती शैलीचा प्रभाव आहे. भिंतीवर नाजूक कोरीव काम असून त्यावरील सोन्याची आणि रंगीत चकाचक राजवाड्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. छत देखील अतिशय सुंदर आहे. त्याच्यावर देवी देवतांची सुंदर चित्र, फुलपाखरे आणि इतर नैसर्गिक घटकांची कलाकृती आहे. राजवाड्यातील खिडक्या मोठ्या आहेत आणि त्या रंगीत काचेने बनवलेल्या आहेत. या खिडक्यांमुळे खोलीत भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो आणि त्याची सजावट राजवाड्याला एक वेगळेच वैभव देते. राजवाड्याच्या फरशांवर संगमरवरी आणि इतर महागड्या दगडांचा वापर केला आहे आणि ह्या फरशा खूपच चकाचक आणि देखण्या आहेत. म्हैसूरच्या राजवाड्याच्या भिंतीवर असलेली चित्रे खरोखरच भव्य आणि मनमोहक आहेत. ही चित्रे राजवाड्याच्या श्रीमंत इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवतात. या चित्रांमध्ये विविध विषय आहेत, जसे की धार्मिक चित्र, ऐतिहासिक चित्र, पौराणिक चित्र आणि नैसर्गिक दृश्ये. आतून राजवाड्यात अनेक खोल्या, दरवाजे आणि खिडक्या आहेत. त्याच्यावरही नाजूक कोरीवकाम केले असून त्यावर सोनेरी आणि रंगीत चकाचक लावली आहे. राजवाड्याच्या आतल्या भिंतीवर देवी देवतांचे सुंदर चित्र आणि कलाकृती आहेत. तसेच या राजवाड्यात वडियार घराण्याची अनेक सदस्यांची चित्रे आहेत. या चित्रांमध्ये युवराज, युवराणी, राजकुमार आणि राजकुमारी यांचा समावेश आहे. हे चित्रे राजघराण्यातील श्रीमंत इतिहास आणि परंपरेचे प्रतिबिंब आहे. त्याचबरोबर राजघराण्याशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन तुम्ही इथे पाहू शकता.
मित्रांनो, हा समोर दिसतोय हा राजवाड्यातील लग्न मंडप आहे. राजघराण्यातील लग्ने ह्या मंडपात होत असत. इथे तुम्ही वडियार राजघराणे वापरत असलेल्या चांदीच्या खुर्च्या, चांदीचे आरसे तसेच सोनेरी राजसिंहासन पाहू शकता. या राजवाड्यामध्ये 7 दालने, 14 गॅलरीज आणि अनेक खोल्या आहेत. प्रत्येक खोलीचे स्वतःचे वैशिष्ट्य असून त्याची सजावट राजघराण्याच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवते. या राजवाड्यामध्ये 7 दालने म्हणजे 7 हॉल असून काही हॉल 145 फूट लांब, 44 फूट रुंद आणि 51 फूट उंच आहेत. दरवर्षी दसऱ्याच्या सणावेळी म्हैसूरच्या राजवाड्यात मोठा उत्सव साजरा केला जातो आणि हत्तींना सजवलं जातं. ही पुढे दिसत आहेत ही हत्तींची आभूषणे आहेत. म्हैसूरच्या राजवाड्यात थेट मंदिरे नसली तरी राजवाड्याच्या परिसरात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. ही मंदिरे राजघराण्याच्या श्रद्धेचे आणि म्हैसूरच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. येथील काही प्रसिद्ध मंदिरे म्हणजे श्री प्रसन्न कृष्णस्वामी मंदिर, किल्ले वेंकटस्वामी देवालय, श्री लक्ष्मी रमणस्वामी मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी काही इथे मंदिरे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, म्हैसूरचा राजवाडा सुमारे 12 एकर म्हणजे 4.9 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. राजवाडा उच्च दर्जाच्या ग्रेनाइट, लाकूड आणि इतर महागड्या साहित्यांचा वापर करून बांधला गेलेला आहे. बारीक कोरीव काम, नाजूक चित्र आणि सोनेरी चकचकाट हे राजवाड्याच्या बांधकामावरील उत्तम कौशल्याचे दर्शन घडवते. म्हैसूरचा राजवाडा हा भारतातील सर्वात आकर्षक आणि भव्य राजवाड्यापैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. हा राजवाडा म्हैसूरच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवतो. यात इतिहासप्रेमींना पुरातन वस्तूंचे संग्रह पाहता येतात, तर कलावंतांना सुंदर वस्तुकला आणि चित्राचे कौतुक करता येते. दसऱ्यासारख्या उत्सवामध्ये येथील वातावरण आणि सजावट पाहण्यासारखी आणि अनुभव घेण्यासारखी असते.
तर मित्रांनो, म्हैसूर पॅलेसचा व्लॉग मी इथेच थांबवतोय. मला आशा आहे हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. आणि सपोर्टसाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया एका पुढच्या नव्या व्लॉगमध्ये.